सो हॅलो गाईज, ही मी सई आणि ही माझी गँग इनकम्प्लीट आहे. सो दिस इज आवर फर्स्ट एवर ब्लॉग. सो आय डोंट नो हाऊ टू टॉक बट स्टील आय एम ट्राईंग. लेट्स सी हाऊ इट गोज. दिनो यारात मस्ती मस्ट गो ऑन. मस्त हे दोघजण बहीण भाऊ चालले होते. मग मी त्यांना बोलले मलाही या. त्याने मला घेतलं आणि आम्ही गेलो पुढे. आय गेस इथे वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये फुलं आणायला. तर फुलं आणायला आम्ही का चाललो आहे हे तुम्हाला समजेल पुढे. सकाळ सकाळी नाशिकचा व्ह्यू इट्स ऑसम ब्रो. आम्ही आलो आता फुलं घ्यायला आणि फुलांचे रेट यावेळेस थोडेसे हाय होते म्हणून मग आम्ही जरा बघितलं इकडे तिकडे आणि मग घरी कॉल केला. तर मग घरचे बोललेत की बघा तुम्हाला जसं वाटेल तसं घेऊन या. मग आम्ही विचारलं इकडे तरी फुलांचं रेट सेम असल्यामुळे आम्ही परत गेलो बॅग आणि त्या काकांकडनंच घेतले. येल्लो आणि ऑरेंज असे आम्हाला 2 कॅरेट घ्यायचे होते पण काका काही कमीच करत नव्हते. मग आमच्या कॅशियरने दिले पैसे आणि आम्ही गेलो पुढे आंब्याचे पानं घेण्यासाठी. मग दीदीने निवडून काढले बट त्याच्याहून चांगले मी निवडून काढले सो ते पानं मी माझ्याजवळच ठेवले. इथे माझे पिशवी उचलण्यासाठी थोडेसे नखरे करत होते. मग दीदी त्यांना थोडंसं ओरडली आणि मग बिचाऱ्यांनी पिशवी घेतली. बाय द वे तुला पिशवी उचलण्यासाठीच आणलं होतं ब्रो. आंब्याच्या पानं निवडून काढल्यामुळे दीदी माझ्याकडून इम्प्रेस झाली आणि गुलाबाचं फुलंही तिने मलाच निवडायला लावले. तर तेही मी चांगलेच निवडले आणि बॅगेत टाकले. आणि आता आम्ही गेलो जास्वंदीचे फुलं घ्यायला. मग आम्ही गेलो हार घ्यायला देवासाठी. मग दीदीने असा हार चॉईस केला आणि थोडीशी अशी दीदी तिथे बार्गेनिंग करत होती. मग तिथून आमच्या गाडीने पिशव्या उचलल्यात. मग आम्ही गेलो चाफा घ्यायला पण चाफा तो दीदीनेच निवडला. तो काय तिने माझ्या हाती नाही लागू दिला. मग तिने असं मस्त बार्गेनिंग करून चाफा घेतला. आणि हा बघा भाई तू गाडी आहे. तुम्हालाही असं वाटत असेल की आम्ही हे फुलं कशासाठी घेतलेत, काय करणार एवढ्या फुलांचं. तर आज आमच्या घरी मीन्स माझ्या आत्याच्या घरी दत्तगुरूंच्या पादुका येणार आहे. तर पादुकांचं आगमन आणि डेकोरेशन करण्यासाठी आम्ही ही फुलं घेतलेत. आम्ही काय डेकोरेशन करणार आहे हेही मी तुम्हाला दाखवेल. आणि आम्हाला मस्त असं सनराईज दिसत होता. मग आम्ही गेलो थोडंसं फोटोशूट आणि निघालो पुढे घरी जाण्यासाठी. आमचं असं डिस्कशन चालू होतं की आपण नाश्ता काय करायचा. बट द फनी थिंग इज त्यांचं काहीच झालेलं नव्हतं. म्हणून मग दीदी गणपती बाप्पाला थँक्यू बोलत होती. थँक्यू गणपती बाप्पा, तुम्ही माझा आज बँक बॅलन्स 0 होण्यापासून वाचवलं. इथे हॉटेल त्याच्याकडे आणि तो हॉटेलकडे असे दोघेही एकमेकांकडे बघत होते. बट दीदी हॅपी होती कारण ती वाचली होती ना. इथे नाहीला जास्वंदीचा फोन दिसला होता बट तिथे कोणतरी उभं असेल म्हणून मी फोनवरती बोलण्याची ॲक्टिंग केली आणि ज्या पावलांनी गेली होती त्याच पावलांनी बिचारी परत आली. मॅडमला असं वाटतं आहे की त्यांच्यात किती स्ट्रेंथ आहे बट त्यांना कोण सांगेल जड वस्तू घेऊन चालणं इट्स डिफिकल्ट. आमच्या डॉनने घरी कॉल करून कशी धमकी दिली तुम्ही बघाच. इथे आम्ही जाम दमलो होतो यार. असंच दमत दमत आम्ही पोचलो घरी. आंघोळ वगैरे केली, फुलांच्या पिशव्या मोकळ्या केल्या, फुलं मोकळे केलेत आणि मग आम्ही लागलो आमच्या पुढच्या तयारीसाठी. आम्ही ते माळी वगैरे ओवून घेतलं आणि इथं आमच्या इंजिनियरने थोडंसं डोकं लावलं कारण की ते आमची माळ जी आहेत ना ती राहतच नव्हती त्याच्यावरती. आणि इथं आम्ही केली एक चूक जी म्हणजे आम्ही इथे काहीच प्रिपरेशन असं वगैरे काहीच केलेलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं की त्याच्यावरती ते बॅलन्स करेल की नाही करणार. बट आम्हाला असं वाटलं की ते त्याच्यावरती बॅलन्स करेल बट नाही, त्याने त्याचे ते बॅलन्स नाही केलं. आमच्या मॅडमनी जे स्कूलमध्ये शिकलेलं होतं ते मॅथ्स इथं लावलं बट तिचं मॅथ्स ऐकून त्यांनी ॲक्च्युअलमध्ये कसलं मेजरमेंट घेतलं होतं तोही विसरून गेला. मग असं बसं बिचाऱ्याने पुन्हा मेजरमेंट घेतलं आणि त्याचं काम सुरू केलं.
आणि हे आहे हत्यारांचं किट, ज्यांनी आज आमचं काम सोपं केलं. बिचाऱ्याने कसं बसं त्याचं डोकं लावून ते आम्हाला करून दिलं आणि मग आम्ही तिथून पुढे आमचं डेकोरेशन स्टार्ट केलं. इथे ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन संपत आलेलं आहे. पण माझ्या आत्ताचं असं म्हणणं होतं की आज तुम्ही मला ब्लॉगमध्ये घेतलंच नाही, म्हणजे माझ्याकडे कॅमेराच केला नाही. तसं आमच्या आत्याने ऑफ कॅमेरा खूप कामं केले, बट ऑन कॅमेरा केलंच नाही. पण त्यांच्याकडनं ते लागतच नव्हतं, म्हणून ही गेली आणि बोलली की मी करते ते. बट आत्या सेज नो, याचं क्रेडिट तर मीच घेणार. बट अनफॉर्च्युनेटली त्यांना खाली उतरावंच लागलं, कारण ते त्यांच्याकडनं लागतच नव्हतं. मग आमच्या ह्या क्रिएटिव्ह मॅडम चढल्यात आणि ते काम त्यांनी करायचं असं त्यांनी ठाणलं. इथे ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन डन झालेलं आहे आणि आम्ही थोडंसं असं टचअप वगैरे इथे देत होतो. आणि ते जरी कोणी दिसत नसलं तरी सर्वांनी आम्हाला खूप खूप हेल्प केलेली डेकोरेशन करण्यासाठी. आणि मग तिने इथे आरतीचं ताट वगैरे रेडी करत होती. आणि तुम्हाला जर पादुकांच्या आगमनाची व्हिडिओ बघायची असेल तर तीही मी टाकेल. आणि हा आहे आमचा लुक संध्याकाळचा. टिल दॅट बाय, थँक्यू.